तर साताऱ्याबरोबरच संजीव राजे नाईक निंबाळकरांच्या पुण्यातल्या घरीही आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे। दरम्यान पुण्यातल्या छापेमारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर सातारा असेल, पुणे असेल किंबहुना मुंबई असेल या ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे। आता मी पुण्यातील प्रभात रस्त्यावर असलेलं हे बंगला लक्ष्मी बंगला जो आहे, जो संजीव यांचा बंगला आहे, संजीव नाईक निंबाळकरांचा, या ठिकाणी आयकरची टीम पोहोचलेली आहे। सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाचे काही अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आतमध्ये वेगवेगळे जे कागदपत्र आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते या ठिकाणी तपासले जात आहेत। आतमध्ये जर आता आपण बघितलं तर त्यांचे काही नातेवाईक देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मात्र आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण जे आतमध्ये डॉक्युमेंट्स आहेत किंबहुना इतर गोष्टी आहेत ते संपूर्ण चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहेत। आतमध्ये सगळे अधिकारी आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी या बाजूला सगळे अधिकारी काही दस्तावेज चेक करताना दिसत आहेत आपल्याला। या ठिकाणी जर आपण बघितलं तर आयकर विभागाचे अधिकारी सकाळी 6 वाजल्यापासून या बंगल्यात या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी तपासले जात आहेत। आपण बघितलं तर काही बंद लिफाफ्यात हे कागदपत्र देखील या ठिकाणी टाकले जात आहेत। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जवळपास 6 ते 7 अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एवढंच काय तर घरात जे लोक आहेत त्यांना आतमध्येच बसायला देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आपण बघतोय या ठिकाणी फक्त नातेवाईक आहेत, स्वतः संजीव राजे हे या बंगल्यामध्ये उपस्थित नाहीत। जे आलिशान गाड्या आहेत पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी देखील पोलिसांनी सगळं बंद केलेलं आहे। सकाळपासून कुठेतरी नाईक कुटुंबियांच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत, कारण धाडी सगळीकडे सुरू आहे। आयकर विभागाकडून सगळे कागदपत्र या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि यातून काय समोर येतं खरंच हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता तरी कुठं त्यांच्या निंबाळकर कुटुंबियांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा।